नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलत असतो. आपल्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. उद्या कार्यशाळा होते, नाशिकमध्ये कार्यशाळा होते. खरं तर जागा नाशिक असती, जागा नेहमीचीच असती, विषय नेहमीचेच असते, तरी यावेळेचं मार्गदर्शन थोडंसं वेगळं आहे, त्यातले अनुभव थोडेसे वेगळे आहेत. काय नाशिकच्या कार्यशाळेचं वैशिष्ट्य आहे? फक्त जिद्द चिकाटी आणि काहीतरी कुटुंबासाठी करायची जर धडपड असेल प्रामाणिक ना, तर त्या व्यक्तीकरता मत्स्यशेती हा अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण 2 गुंठ्या जागेपासून ते 1 एकर शेती जमीन असेल तरी त्यात तुम्ही अतिशय छान पद्धतीने यशस्वी मत्स्यपालन करू शकता आणि ह्याच्यातून मिळणारा पैसा खूप प्रचंड आहे. म्हणजे तुम्ही बघाल, म्हणजे नाशिक या साईडला ह्या विषयाला खूप जास्त महत्व का, तर मुंबई किंवा कोकणात तुम्हाला समुद्र जवळ असल्यामुळे खाऱ्या पाण्याचे मासे उपलब्ध आहेत. परंतु तेच जर तुम्ही खानदेश म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा इथे केलात तर तिथे तुम्हाला खाऱ्या पाण्याचे मासे नाही भेटत. त्यामुळे गोड्या पाण्यातल्या माशाला मोठं भविष्य आहे, खूप मोठा पैसा तिथे मार्केट आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या इथे वळावं हे त्यामागचं उद्दिष्ट होतं. आणि खाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. म्हणजे मांसाहार करणारे किंवा मासे खाणाऱ्यांची संख्या प्रचंड असून पैदास करणारे कोणच नाही जवळपास. आणि मग हा सगळा जो मासे जे लागतात ना, ते बाहेरून आयात करतात, ते नाशिककर म्हणा किंवा खानदेशवाले किंवा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ. तर इथल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाच्या मागे न लागता म्हणजे भाजीपाला वगैरे हे करावंच नाही असं नाही, पण त्याच्यासोबत जर मत्स्यपालन केलं ना तर खूप मोठी श्रीमंतीची दालनं सर्वांसाठी उपयोगी राहतील. आणि म्हणून जाणून बुजून मत्स्यपालना विषय घेतला. इथे कशा पद्धती, आणि इथे सांगायलाही मी कोणाला बोलवलंय तर इम्रान खान सर, ज्यांची सासरवाडच नाशिकला आहे, औरंगाबादचे इम्रान खान सर. गेली कित्येक वर्ष हे शेळीपालन व्यवसाय अतिशय यशस्वी करतात, कुक्कुटपालन करतात. पण सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेत येऊन किंवा मार्गदर्शक म्हणून येताना त्यांना मत्स्यपालनातली श्रीमंती खुणावू लागली. त्याचं त्यांनी थोडं जुजबीन मार्गदर्शन सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेतून घेतलं आणि स्वतःचा आता केज फार्मिंग मत्स्यपालनाचा पैदाशीचा एक मोठा प्रोजेक्ट त्यांनी उदगीरला सुरू केलाय. आत्ताच म्हणजे मला वाटतं एक 10-15 दिवस झाले असतील, त्याने 30,000 नल पिलाया म्हणून जी जात भेटते माशांची, त्याची पिल्लं सोडली आहेत. एवढा प्रचंड पैसा येणार विषय तुम्हाला मी सांगतो. जर एखाद्याने 1 एकरमध्ये जर शेततळ एक शास्त्रोक्त पद्धतीने खणलं आणि त्याच्यात जर मासे सोडले तर किमान त्या व्यक्तीचं दरमहा उत्पन्न शाश्वत, म्हणजे कुठेही लॉस व्हायचा किंवा मार्केट कमी जास्त व्हायचा प्रश्न नाही. किमान त्या व्यक्तीचं उत्पन्न हे कमीत कमी 2 लाख रुपये असेल. तो हे सगळा खर्च जाऊन एवढा प्रचंड पैसा या मत्स्यपालनमध्ये आहे. कारण नुसतं नर तिलापिया नाही तर राहू कटला असेल, मृगल असेल, पेंगेसिस मासे असतील, असंख्य जातीचे मासे जर तुम्ही त्याचे सोडता, साधं संवर्धन जरी करता किंवा संगोपन करता 7-8 महिने, तरी आज कुठलाही मासा जर तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलात तर किमान 200 रुपये किलोच्या खाली तुम्हाला कुठेच भेटणार नाही. आणि हा 200 रुपये किलोला विकला जाणारा मासा ह्या किमतीला तयार करण्यासाठी प्रत्येक माशासाठी फक्त 70 ते 80 रुपये खर्च आहे. तुम्ही 100 रुपये जरी खर्च पकडला तरी एक मासा तुम्हाला कमीत कमी 100 रुपये निव्वळ नफा देतो. तुम्ही विचार करा, तुम्ही छोटं जरी 1 एकरचं जरी क्षेत्रफळ घेता तरी किमान 40 ते 50 हजार माशाचं ब्रीड्स एकाच वेळी सोडू शकता. म्हणजे मिळणारं उत्पन्न किती प्रचंड आहे आणि शाश्वत आहे ह्याचा तुम्हाला अंदाज येईल. नक्कीच. हे झालं मत्स्यपालनाचं. शेळीपालनासाठी कोण येणार आहेत त्या ठिकाणी? शेळीपालनासाठी यावेळी इम्रान खान सर स्वतःच असणार आहे. कारण मत्स्यपालन आणि शेळीपालन हे दोन्ही विषय घेणार आहेत. कारण इम्रान खानची जी त्यांची मास्टरी आहे, कारण ज्या पद्धतीत ते शिकवतात ना, एकदम सामान्यातल्या सामान्य मनुष्य ज्याला कसलाच अनुभव नाही शेळीपालनातला, परंतु पैसा कमवायचा आहे, त्यांनी एकदा तरी इम्रान खान सरांचं ते मार्गदर्शन करावं. एवढं प्रचंड त्यांचा व्यासंग आहे त्या शेळीपालन व्यवसाय. स्वतःचे त्यांचे 4 ते 5 फार्म आहेत. सगळ्या जातीच्या शेळ्यांबद्दल त्यांच्याकडे एक बोलताना प्रॅक्टिकल माहिती आहे. स्वतः ते करतात, त्यामुळे त्यांना ऍक्च्युअल माहिती आहे का अडचणी नक्की काय शेळीपालनात, त्या अडचणींवर मात कशी करायची, इच्छे बोकड कसे तयार करायचे, लेंडीखत व्यवस्थापन काय, शेडचा निवारा कसा असला पाहिजे, उंची कशी असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा त्यांचा जो फोकस असतो तो चारा व्यवस्थापन. कारण जर ज्याला खरोखरच शेळीपालनात प्रचंड पैसा कमवायचा ना, तोही वर्षभराच्या कालावधीत, त्यांना पहिलं लक्ष असतं की चारा नियोजन समजून घेणं. कोणता चारा लावावा, कोणत्या चाऱ्यात किती प्रोटीन्स असतात, किती चारा शेळ्यांना द्यायचा असतो, देण्याची पद्धत काय असते,
हे जर एकदा तुम्ही समजून घेतलात ना, तर मला वाटतं तुम्ही 90% शेळी पालनात यशस्वी झालात असं म्हणायला काही वावगं नाहीये. नक्कीच. शेळीपालनाबद्दल बोललो आपण, मत्स्यपालनाबद्दल बोललो, कुक्कुटपालन हा एक महत्वाचा विषय असणार आहे. कोण वक्ते असणार आहे? कुक्कुटपालनासाठी आम्ही डॉक्टर आपशिंगे सरांना बोलवलं. पुण्यावरनं ते येतात आणि आपशिंगे सरांबद्दल बोलणं म्हणजे आपण खूप लहान आहोत त्यांच्यासमोर बोलणं. कारण ज्या पद्धतीत कुक्कुटपालनावर ते 2-3 तासामध्ये लोकांना अक्षरशः त्यातली श्रीमंती उलगडून दाखवतात आणि प्रत्येक गोष्टीचे ते दाखले देत असतात. कारण त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे. गेली 30-40 वर्ष ते पुणे विद्यापीठामध्ये होते मार्गदर्शक म्हणून. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना कुक्कुटपालनातली श्रीमंती उलगडून दाखवली आणि आता सुवर्ण कोकणच्या माध्यमातून ते कसा एक श्रीमंत उद्योजक तयार होईल कुक्कुटपालनातून ह्याकडे त्यांचा कटाक्ष असतो आणि खूप छान गोष्टी ते सांगतात. म्हणजे कोंबड्यांची जात म्हणजे कोणती कोंबडी 350 अंडी वर्षाला देते, कशा पद्धतीत नुसतं तुम्ही 200 कोंबड्या जरी बाळगलात अंड्यासाठी तर तुम्ही महिन्याला 25,000 ते 30,000 रुपये कमवाल. गावठी कोंबड्यांच्या कोणत्या संकरित जाती आहेत, कोंबड्यांची शेड कशी असायला हवी, कोंबड्यांचं खाद्य कसं बनवायचं, बारीक बारीक गोष्टी अतिशय प्रगल्भपणे ते सांगत असतात लोकांना. आणि आज असंख्य कुक्कुटपालक जे निर्माण झाले आहेत सुवर्ण कोकणच्या माध्यमातून त्यातलं बहुतांश श्रेय हे आपशिंगे सरांना नक्कीच द्यावं लागेल. नक्कीच आपशिंगे सर आहेत आणि ही सगळी टीम आहे. पण मुळात प्रश्न असा निर्माण होतो की मागच्या आठवड्यापर्यंत नाशिकची कार्यशाळा घ्यावी असं मनातही नव्हतं. अचानक नाशिकची कार्यशाळा मागच्या आठवड्यात ठरली, त्याला या क्षणात जवळजवळ 80% बुकिंग फुल झालेलं आहे. हे असं अचानक कसं घडलं? नाही, 80% नाही ऋषी, पूर्णतः नाशिकची कार्यशाळा फुल झाली आहे. कारण जे अश्वमेधचे शिलेदार आहेत आणि जे सुवर्ण कोकणचे शिलेदार आहेत त्या सगळ्यांना ही कार्यशाळा ही मोफत आहे शिलेदारांना, त्यामुळे ते तिथे आले आहेत. आणि जे पहिले शिलेदार झाले होते त्यांना ज्या डीव्हीडी होत्या त्या सगळ्या मोफत दिल्या होत्या. त्यात कुक्कुटपालन, मत्स्यपालन किंवा शेळी पालनाच्या डीव्हीडी लोकांचा तो निर्धार अजून पक्का झाला. कारण ज्या पद्धतीत डीव्हीडी मधली श्रीमंती खुलून दाखवलेत, सोप्या भाषेमध्ये ती मांडली आहे ना, म्हणून प्रत्येकाला एक विश्वास निर्माण झाला की मी शेळी पालन किंवा मी कुक्कुटपालन अतिशय बोलतात ना कुठलीही अडचण नाही तर मी करू शकतो. आणि त्यामुळे मोफत शेळ्या भेटल्यामुळे प्रत्येकाने त्या आठवड्यात 2 आठवड्यात त्या बघितल्या आणि आता त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने नोंदणी केली. म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतोय 100च्या वरती शिलेदारने ऑलरेडी त्याची नोंदणी केली आहे. आणि ज्या महिला सदस्य आहेत शिलेदारांच्या किंवा जे कार्यशाळेत येणार आहेत त्या महिला सदस्यांना ही कार्यशाळा मोफत आहे. त्यामुळे ऑलरेडी ही कार्यशाळा 3 दिवस अगोदरच फुल झाले. लोकांना फक्त एवढीच विनंती करेन, जर नव्याने सामील होता शक्य नसेल तर तुम्ही ती डीव्हीडी घ्या, त्यातली श्रीमंती अनुभवा, पहिले जाणून घ्या, मनाचा निर्धार करा की कोणत्या विषयात तुम्हाला करिअर करायचं आहे आणि मग पुढची कार्यशाळा जिथे कुठे असेल त्याची अगोदर नोंदणी करा, ज्यामुळे तुम्हाला निराश होण्याची वेळ येणार नाही. नक्कीच निराश होणं टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधीही एक गोष्ट लक्षात घ्या, जे स्क्रीनवर नंबर दिसतात त्या नंबरशी आपण संपर्क साधा. तुमच्या मनातला कुठलाही प्रश्न असेल, बरे तो कार्यशाळेसंदर्भातला असेल, डीव्हीडी संदर्भातला असेल किंवा नेहमी होणाऱ्या जे मुलाखती आपण टेलिकास्ट करतो त्या सगळ्या संदर्भात असतील, या सगळ्या प्रश्नाची योग्य उत्तर मिळतील तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी. कारण या हेल्पलाईन टीम ह्या कंटिन्युअस चालू असतात, तुमच्या मार्गदर्शनासाठीच असतात, तुमच्या श्रीमंतीसाठीच असतात. तर या सगळ्याचा आपण पुरेपूर वापर करून घेऊया, खऱ्या अर्थानं श्रीमंत होऊया. छोटासा ब्रेक पाहत राहा. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. संवाद सुरू करण्यापूर्वी महत्वाची आठवण, 1 जानेवारीपासून या कार्यक्रमाची वेळ बदलते. आपण आता दररोज भेटणार आहोत सकाळी 6:30 वाजता झी 24 तासवर. पुन्हा एकदा सतीश परब सर यांच्याकडे. सर मला सांगा की जशी नाशिकची कार्यशाळा आहे तशीच मुंबईला देखील कार्यशाळा होते, काय सांगाल? कारण या वेळेला तुम्ही आहात, वक्ते असणार आहेत, पण काही दिग्गजही आहेत. जाणून बुजून वर्षाचा पहिला दिवस, आयुष्यातला संस्मरणीय दिवस ठरावा अशी कार्यशाळा आहे, मोफत आहे, काय सांगाल? ऋषी, यावेळीच्या म्हणजे पहिला दिवस आहे वर्षाचा, रेकॉर्ड ब्रेक नोंदणी आहे. म्हणजे आजपर्यंत एवढे फोन एका कार्यशाळेला कधीच आले नव्हते. एवढे फोन मुंबईच्या कार्यशाळेत येण्यासाठी लोकांनी नोंदणी केली आहे प्रचंड संख्येने. आणि कुठून कुठून, नागपूर, अकोला, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत आणि त्यांना ही मोफत कार्यशाळा जी मुंबईत आहे ती त्यांना अटेंड करायची आहे. आणि आम्हीही खूप प्रयत्न करतोय, बाहेर जे स्क्रीन असतील तिथे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जागाची वरती बाल्कनी वगैरे ती सगळी ओपन करून ठेवली आहे. त्यामुळे उद्याची कार्यशाळा मला वाटतं एक वेगळा इतिहास निर्माण करेल, एक रेकॉर्ड नवा उच्चांक गाठेल. कारण ज्या पद्धतीत तिथे व्याख्याते येणार आहेत, म्हणजे स्वतः सॅटर्डे क्लबचे भिडे साहेब असतील किंवा पारकर सर असतील, पाटील साहेब असतील, कुक्कुटपालनावर सांगायला असंख्य असे वक्ते आहेत, ते तिथे येऊन
उद्योजक म्हणजे नक्की काय, उद्योगधंद्यातली श्रीमंतीचं नक्की रहस्य काय, आणि जर एक श्रीमंत उद्योजक माणसं असतात नक्की सुरुवात कुठून करावी, कशा पद्धतीत सुवर्ण कोकणचे शिलेदार तिथे मदत करत असतात, ह्या सगळ्या गोष्टी तिथे उलगडून दाखवतात. त्यामुळे उद्याची मुंबईतली कार्यशाळा ही ची तुलना होऊ शकत नाही. प्रचंड नक्कीच सगळे दिग्गज येणार आहेत, सगळे मान्यवर येणार आहेत. अर्थात प्रत्येक कार्यक्रमात दिग्गज मान्यवर नसले तरी आलेले अनुभव हेच आपल्यासाठी खूप काही दिग्गज सांगतात. असतात, मान्यवर असतात. या 2 कार्यशाळेच्या निमित्तानं आपण पाहतोय की लोकांची पुन्हा एकदा स्वतः काहीतरी शेतीकडे वळण्याची, स्वतःसाठी करण्याची उमेद वाढली आहे, धडपड वाढली आहे. ती धडपड काय सांगते? खूप चांगलं चित्र आहे ऋषी, कारण आता कुठे हा शिव जागा होतोय. ज्या पद्धतीत निराशेचं एक वातावरण होतं गेले कित्येक दिवस, कित्येक वर्ष, शेकडो वर्ष, आणि आता लोकांना स्वतःवरचा विश्वास वाढवला की नाही मी हे करू शकतो, आणि ही शेतीपूरक व्यवसायातली श्रीमंती त्यांना खुणावायला लागली. आणि जसं आपल्याला इथे प्रात्यक्षिकासहित दाखवलं जातं लोकांना आणि मदत केली जाते, नुसतं हे करा आणि ते करा नाहीये. तर तुम्हाला जर करायचं असेल, तुम्ही फक्त एक मनाचा निग्रह करा, तुम्हाला तो धंदा उभा करण्यासाठी लागणारी सगळी मदत आम्ही करतोय, पण तुम्ही एक पाऊल पुढे टाका. त्यामुळे लोकांमध्ये तो विश्वास निर्माण झाला की नाही आपल्याला इथे सांगणारं, इथे निरपेक्ष भावनेने मदत करणारे लोक आहेत. त्यामुळे ज्या झुंडीच्या येत आहेत प्रत्येक कार्यशाळेला, मला वाटतं त्याचं कारण मुख्यतः तेच असणार आहे. नक्कीच. आणि या झुंडी केवळ येतात, ऐकतात, जातात अशातला नाही. भाग नाही, तर ते स्वतःहून करतात. त्यांच्यातली जी उमेद, जी ज्यांची वर्षानुवर्ष पालक त्यांना मिळून देऊ शकत नाहीयेत, समाज देऊ शकत नाही, त्यांना ती ऊर्जा मिळते. आणि त्यानंतर त्या ऊर्जेचं काय होतं? त्या ऊर्जेचं खूप चांगल्या पद्धतीत रूपांतर होतं ऋषी. म्हणजे स्वतः तर हे श्रीमंत म्हणतात, उद्योजक म्हणतात, इतरांनाही घडवतात. आणि नुसतं महाराष्ट्रभर किंवा देशभरातून नाही, तुम्ही बघा प्रत्येक कार्यशाळेला विदेशातून कोण ना कोणी माणसं आलीच असतात. कधी ते दुबईवरून येतात, कधी कॅनडावरून येतात, कधी US वरून येतात, कधी जर्मनीवरून येतात. कालही तुम्हाला मी बोललो पनवेलला दुबईवरनं माणूस व्यक्ती त्या दुपारी, त्यांना माहित नाही की दुपारचा कार्यक्रम आहे 4चा, ते 11:30-12 वाजल्यापासून तिथे बसलेली होती माणसं. तिकडे त्यांना चांगला पगार आहे, चांगले सेटल आहेत, पण तरी सुद्धा मातीतली श्रीमंती त्यांना खुणवते. त्यांना एक दिसतंय की कशा पद्धतीत ह्या सगळ्या व्यवसायाला मोठं भविष्य आहे, कसं इथे शाश्वत श्रीमंती आहे. आणि ज्या पद्धतीत शिलेदार या कार्यशाळेत येऊन स्वतःचा उद्योग उभा करतात आणि त्यांचं यश आता लोकांना खुणवते ना, मला वाटतं ते इतरांना खरोखर अचंबित करणार आहेत. आणि त्यामुळे यश इतरांना अचंबित करणारा आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यशाळेत जे तरुण येत आहेत ते नोकरदार असतात, किंवा जर पदवीधर म्हणून शिकलेले असले तर त्यातील बहुतांशी BSc ऍग्रीपेक्षा अन्य क्षेत्रातले असतात. माझ्या माहितीनुसार डोंबिवलीत आपले असे शिलेदार आहेत की जे IITचे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि ते आता भाजीच्या व्यवसायात उतरले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या येणाऱ्या तरुणांना शेतकरी बनावं असं का वाटतंय? मलाही ते न सुटलेलं कोणा, कारण IT इंजिनियरवर हे ठीक आहे, पण डॉक्टर MBBS करणारी मुलं जेव्हा येतात ना अशा कार्यशाळेत आणि आम्हाला शेतीकडे वळायचं आहे, तेव्हा मात्र खरोखर तो आश्चर्याचा मोठा धक्का असतो, मलाच नव्हे तर सर्व जमलेल्या लोकांना. आणि लोकांना कसं आलंय की कुठलंही क्षेत्र असो, तुम्ही IT इंजिनियर व्हा, तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही वकील व्हा, तुम्ही कुठल्याही व्यवसायात जा, तर एकतर तुम्हाला आयुष्याचे किमान 20-25 वर्ष शिक्षणात घालावे लागतात. त्याच्यानंतर आई वडिलांचा पुन्हा पैसा तुम्हाला किंवा कर्ज काढून सेटअप उभारावा लागतो. त्यानंतर जर प्रामाणिक चांगली प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला हळूहळू त्यातून यश भेटतं. आणि ते मिळणारं यश निर्भेळ असेल किंवा शाश्वत असेल याची खात्री नाही. इथे मात्र एकदम विपरीत आहे. इथे तुमच्याकडे फक्त मनाची तयारी असेल आणि तुम्हाला तुमच्या गरिबीबद्दल किंवा दारिद्र्याबद्दल जर चीड असेल प्रामाणिकपणे, तर तुम्हाला तुटपुंज्या भांडवलावर आणि जुजबी प्रशिक्षणावर तुम्ही स्वतःचं उद्योग साम्राज्य निर्माण करू शकता. त्यासाठी कुठल्याही वयाची अट नाही, कुठल्याही शिक्षणाची अट नाही, कुठल्याही मोठ्या भांडवलाची अट नाही, कशाचीच अट नाही. इथे फक्त तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला शिकायचं आणि तुम्हाला सुरुवात करायची आहे. पण मिळणारा जो पैसा आहे ना, मी तुम्हाला सांगितलं ना, नाशिकच्या कार्यशाळेत फक्त टीव्हीवरचा कार्यक्रम बघून, माफ करा पनवेलच्या कार्यशाळेत, जो मुलगा नंदकुमार म्हणून डोंबिवलीचा शेळी पालन करतो, त्याच्याकडे ऑडी आणि फॉर्च्युनर गाडी. मला सांगा ना, जो MBBS झाला डॉक्टर, पहिल्या 5 वर्षात कुठला मला डॉक्टर दाखवा किंवा वकील दाखवा किंवा CA दाखवा ज्याच्याकडे सुरुवात करून व्यवसायाची 2-3 वर्षामध्ये ऑडी आणि फॉर्च्युनर गाडी असेल. मग शेवटी लोकांना पैसाच कमवायचा असतो, तोही प्रामाणिक प्रयत्नातून. आणि तो जर शेतीपूरक व्यवसायातून असेल तर त्यात वावगं काय आहे? शेतीपूरक व्यवसायातनं जर श्रीमंती येणार असेल तर त्यात वावगं काहीच नाही. मात्र ही श्रीमंती केवळ मार्गदर्शनातून येते, शिलेदारांच्या सोबत येते, शिलेदार होऊन येते. तुम्हाला जर ही सगळी श्रीमंती अनुभवायची असेल तर या 1 जानेवारीला कार्यशाळा आहे.
मुंबई येथे मोफत, नाशिक येथे सशुल्क, दोन्ही कार्याचे डिटेल्स हे स्क्रीनवर आहेतच. एकदा कॉल करा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. एक छोटासा ब्रेक पात्र सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. तर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. मला सांगा की या कार्यक्रमाची आता परवापासून वेळ बदलते आणि वेळ सकाळी 6:30ची आहे. आजपर्यंत काय प्रतिक्रिया येत होत्या? नव्या बदलाचं स्वागत तुमचे शिलेदार, तुमचा प्रेक्षक कसा करतोय? नक्कीच चांगल्या पद्धतीत स्वागत होतं. सूर्यनारायणच्या साक्षीने आपण 1 तारखेपासून लोकांच्या सामोरे जातोय आणि एक नवा सुरू, एक नवीन ऊर्जा, म्हणजे दिवसाची सुरुवात नक्की कशी असावी त्याचं एक छान उदाहरण म्हणजे आपला कार्यक्रम. अतिशय म्हणजे लोकांचा श्वास बनलाय सुवर्ण कोकणचा कार्यक्रम. आणि लोक अतिशय बोलताना आतुरतेने वाट बघत असतात की कधी 11:30. आणि खूप कारणं असतात. काही घरात भांडणं असतात की कोणच जायला बघत नाही बाहेर 11:30 वाजता, मग एकमेकावर ढकलत असतात कामं. पण आता तसं नसेल. आता प्रत्येकाला मनाप्रमाणे सकाळी 6:30 वाजता उठल्या छानपैकी टीव्ही समोर बघितलं, नवीन ऊर्जा घेतली, श्रीमंतीचे नवे आयाम समजले आणि एक नव्या आयुष्याला सुरुवात करायला दिवसाची छान पद्धतीत लोकांना एक संधी भेटते. त्यामुळे खऱ्या अर्थाने G24 तासचं पहिलं धन्यवाद द्यावे लागतील, कारण त्यांनी या विनंतीला मान दिला. आणि कारण लोकांचा जो दबाव होता की ह्या कार्यक्रमाची वेळ बदला सकाळी 6:30ला, जेणेकरून सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना कार्यक्रम बघता येईल. आणि शेवटी लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या मला वाटतं. आणि एक नव्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहे. नव्या अध्यायाला आपण सुरुवात करतोय, पण पुन्हा एकदा कोकणातल्या अध्यायाची आपण पानं उलगडतोय. 7 आणि 8ला आपण कोकणात आहोत. कोकणातल्या 2 दिवस या कार्यशाळा मोफत कार्यशाळा असल्या तरी ह्या विशेष आहेत. काय सांगाल? तुम्हाला सांगतो, मागे मला वाटतं आम्ही कणकवलीला कार्यशाळा घेतली, नांदेड, मला वाटतं कोल्हापूर, सोलापूर, इथून मोठ्या संख्येने लोक होते. आताही तेच चित्र होतंय, कारण मोठ्या प्रमाणात लोकांचे फोन यायला सुरुवात झाली. म्हणजे तुम्हाला वाटतं की सांगतो की कोकणातली कणकवलीची कार्यशाळा जवळपास हाऊसफुलच्या पुढे गेली. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचे फोन येतात. आणि पनवेलला एक चित्र मी बघितलं ऋषी. मागच्या आठवड्यात आम्ही पनवेलला कार्यशाळा घेतली होती, मोफत होती. आणि तळ कोकणातून खूप मोठ्या संख्येने लोक आले होते. काही महिला होत्या. त्यांचं खूप एक चांगलं सांगणं, म्हणजे एक आशीर्वादच मी समजतो. परब साहेब, तुम्ही कोकणात पुन्हा हे या, कारण जोपर्यंत कोकणातली मुलं, तरुण मुलं या शेतीपूरक व्यवसायाकडे वळत नाहीत आणि सुवर्ण कोकणच्या माध्यमातून एक स्वतःचं नवीन आयुष्य सुरुवात करत नाही ना, तोपर्यंत हे आर्थिक मागासले पण दूर होण्याची शक्यता खूप कमी दिसते. मी त्या माऊलीचे आभारही मागितले, आशीर्वादही घेतले. कारण ज्या चळवळीचा जन्म कोकणातून झाला आणि तिची उद्दिष्ट, तिची ध्येय दूर उर्वरित सगळ्या महाराष्ट्राला कळली आणि तिची आज गरज बनली महाराष्ट्राची, त्या चळवळीचा फायदा कोकणातल्या लोकांनी जास्तीत जास्त घ्यावा. प्रत्येक कोकणवासियांना वाटणं स्वाभाविकच आहे. आम्हीही प्रयत्न केला मागच्या वर्षामध्ये, पण जे व्यस्त प्रमाण होतं कार्यशाळेचं त्यामुळे तेवढा न्याय देऊ शकलो नाही. पण आता मात्र आम्ही 7 तारखेला रत्नागिरीमध्ये कार्यशाळा घेतोय. 9 तारखेला कणकवलीला, मला वाटतं नरवडे फाटा गोपुरी आश्रमच्या बाजूला प्रहार भवन म्हणून हॉल आहे, तिकडे हा कार्यक्रम घेतो. आणि नुसतं मोफत कार्यशाळा घेऊन नाही बघत आहे ऋषी, तर 26 जानेवारी आणि 27 जानेवारीला आम्ही अभ्यास दौरा ठेवलाय. अभ्यास दौरा म्हणजे शेळी पालनाच्या, शेळी गोट फार्मवरती जाऊन सुमित भोसलेंच्या आम्ही शेळी पालनाचे सगळे तिकडे पैलू आम्ही ढुंढाळतोय. त्याच्यानंतर आम्ही खेकडा पालन, खेकडा शेती काय असते ती बघायला जातोय. त्यानंतर आम्ही जो मुर्डे विद्यापीठ आहे तिथे मत्स्य शेतीचे नक्की प्रकार काय असतात, कशी रंगीत माशाची शेती केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांना प्रात्यक्षिकाचे दाखवतो. त्यामुळे जानेवारी महिना मला वाटतं आमच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. कारण पुन्हा एकदा मी याचं एक मुद्दाम तुम्हाला विचारेन, कारण दरवेळेला कार्यशाळेचं ठीक आहे आपण समजू शकतो, आता नाही आलं पुढच्या आठवड्यात कार्यशाळा लागते तिथे त्यांचा होतो चान्स, पण अभ्यास दौऱ्याचं तसं नाही. अभ्यास दौऱ्याचं बुकिंग आपलं लवकर सुरू होणार आहे, त्या संदर्भात काय सांगाल? अभ्यास दौरा हा फक्त आणि फक्त शिलेदारांसाठीच असेल. जे शिलेदार आहेत त्यांना आम्ही तिथे देतो. कारण ही लोक शिलेदार म्हणजे काय माहिती ऋषी, जे आपल्या परिस्थितीबद्दल खूप गंभीर असतात, त्यांना आपल्या ह्या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतात. इतर जण ह्या शेतीपुरवठ्यातून पैसा कमवतात, आपण का कमवणार, आणि ते एवढे गांभीर्याने आलेले असतात. ते कुठलीही गोष्ट करतात, म्हणजे कुठेही कार्यशाळा असतील, सशुल्क असो मोफत असो, ते तिथे अटेंड करतात. आणि ह्यांच्यावर एक संस्कार केले असतात की तुम्ही एकटे श्रीमंत बनू नका, तर स्वतःबरोबर इतरांना श्रीमंत करा. आणि अभ्यास दौरा हाच त्याच चळवळीचा एक भाग असतो की तुम्ही जे थेअरी घेतलात, तुम्ही जे बाकी काही शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलात, त्याला आता प्रात्यक्षिकाचे, त्याला आता प्रॅक्टिकलचे जोड देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ज्या अभ्यास दौरे आहेत महत्वाचे, मला वाटतं नवीन वर्षाची पहिली सुरुवात होते कोकणापासून. अभ्यास दौरे हे स्वराज्याचे शिलेदार आणि अश्वमेधच्या शिलेदाराने
अर्थात त्यांना म्हणजे डोळ्यासमोर ठेवणे डिझाईन केलेले अभ्यास आहे. नक्कीच नव्या आयुष्याची नवी सुरुवात आपली या सगळ्या दोन्ही अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं होणार आहे. लक्षात घ्या, महत्वाच्या तारखा आहेत. 1 जानेवारीला 2 कार्यशाळा आहेत. नाशिकची सशुल्क, मुंबई मोफत. त्याचप्रमाणे 7 आणि 8 जानेवारीला मोफत कार्यशाळा आहेत. या कोकणात आहेत, 7ला रत्नागिरीत आहेत, 8ला कणकवली येथे आहेत आणि 26 आणि 27ला अभ्यास दौऱ्यात. हे सगळ्याचं का सांगतोय, कारण या सगळ्याची सुरुवात आपल्याला नवीन वर्षासाठी करावीच लागणार आहे. आणि जर आपल्याला खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हायचं असेल तर सरत्या वर्षाला बाय बाय, नवीन वर्षाला वेलकम असं म्हणून ते होणार नाहीये. आपण आपल्यापासून जी पावलं टाकली पाहिजेत आणि तीच पावलं टाकण्यासाठी आम्ही तुम्हाला हे आवाहन करतोय. इथंच थांबतोय, पण जाण्यापूर्वी आठवण, अर्थातच 1 जानेवारीपासून आपण भेटतोय दररोज सकाळी 6:30 वाजता याच वाहिनीवर हाच कार्यक्रम घेऊन. बरं, या ठिकाणी आला, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल